नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. बातमी आहे अवघ्या राज्यामध्ये तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथून. नारायणगाव येथील तमाशा पंढरीमध्ये तमाशा ठरविण्यासाठी गावोगावच्या यात्रा कमिटीच्या पदाधिकारी तसेच प्रतिनिधींची रेलचेल पाहायला मिळत आहे. आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी या संपूर्ण बातमीचा घेतलेला आढावा पाहूया. गेली 2 वर्ष कोरोना संक्रमणामुळे राज्यातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव यांना बंदी होती. यामुळे तमाशा तसेच सर्व प्रकारच्या कलावंतांवरती उपासमारीची वेळ आली होती. गावोगावच्या यात्रा, जत्रा, उरूस, पारंपरिक उत्सव यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात. त्यामध्ये महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचे कार्यक्रम देखील अनेक गावागावांमध्ये आयोजित करण्यात येतात. यासाठी नारायणगाव येथे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांतील यात्रा कमिटीचे पदाधिकारी तमाशा ठरविण्यासाठी येत असतात. याही वर्षी तमाशा सुपारी ठरविण्यासाठी अनेक गावातील लोकांची लगबग तमाशा पंढरीमध्ये पाहायला मिळत आहे. नारायणगावातील तमाशा पंढरीची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. याही वर्षी गावोगावचा उत्साह पाहता ही उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान हंगामी तमाशा सादर करणाऱ्या काही कलाकारांचा सराव देखील जोमाने सुरू आहे. कशा पद्धतीने तमाशा पंढरीमध्ये गावोगावचे पुढारी येथे सुपारी ठरवण्यासाठी येतात, तसेच तमाशाचा सराव कशा प्रकारे चालू आहे याविषयीचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया. संपूर्ण राज्यात तमाशा पंढरी म्हटलं की नारायणगावचं नाव समोर येतं आणि या नारायणगावमध्ये अनेक गावातील, अनेक जिल्ह्यातील यात्रा कमिटीचे सदस्य असतील, यात्रा कमिटीचे पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी येतात आणि आपल्या गावामध्ये यात्रा, जत्रा, उरूस त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असतील यासाठी तमाशा ठरवण्यासाठी याच नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये येत असतात. आणि या तमाशा पंढरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळजवळ 30 ते 32 रावट्या या ठिकाणी आहेत. रावट्या म्हणजेच या तमाशा ठरवण्यासाठी असलेलं कार्यालय आणि हे कार्यालय या ठिकाणी थाटलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नारायणगावचे सरपंच योगेश पाटे. त्यांनी कशा प्रकारे या तमाशा पंढरीसाठी सुविधा पुरवल्यात आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगाल की आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय काय सुविधा पुरवलेल्या आहेत? खरं तर तमाशा पंढरी ही आपली खरं तर ओळख आहे नारायणगावची. खरं तर अनेक ठिकाणी बाकी गावांमध्ये तमाशाला थोडंसं हलकं समजलं जातं, परंतु नारायणगाव मात्र याला अपवाद आहे. नारायणगावनी नेहमीच तमाशा कलाकारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिलेत. खरं तर मधल्या काळात सुद्धा पतसंस्था असतील, गावकरी असतील यांच्याही माध्यमातून या 2 वर्षाच्या काळात तमाशा कलाकारांना मदत करण्याचं काम केलं. आता या तमाशा पंढरी जी आपण नारायणगावची म्हणतोय, तर निश्चित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रातून इथं लोक येत असतात आणि ही सुद्धा मंडळी आपल्या जसं काय आईचं लेकरू आहे या माध्यमातून ती नारायणगावमध्ये येत असतात. आणि मग त्यांना सुविधा पुरवण्यासाठी मग आपलं ती जागा साफ करणं असेल, जागेच्या मालकाशी बोलणं असेल, विनामूल्य जागा त्यांच्याकडून आपण घेणं असेल, त्याचबरोबर पाण्याची सोय असेल, समजा अजून कचऱ्याच्या गाडीची सोय असेल, लाईट असेल, या अशा अनेक प्रकारच्या सुविधा म्हणजे ज्या या 2 महिन्याच्या काळात त्यांना जी काही सुविधा लागतात त्या आपण पुरवण्याच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमीच काम करतात. खरं तर इथून मागे आपली परंपरा अशीच होती, इथून पुढे आत्ताही आहे आणि इथून पुढे ती चालू राहणार आहे. नारायणगावचे कारभारी जरी बदलले असले तरी तमाशा कलाकारांना मात्र निश्चित स्वरूपात कोणत्याही प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सहकार्यामध्ये कमी होणार नाही, ही भावना मात्र आपल्या प्रत्येक नारायणगावची आहे. खूप आनंदमय असं वातावरण आहे. तमाशा पंढरीमध्ये सुद्धा ग्रामस्थांचा पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा सराव चालू आहे. आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून आमचे सर्व प्रोग्राम चांगल्या पद्धतीने सुरुवात होते. कोरोना काळामध्ये 1-2 ते 2.5 वर्ष आम्हाला खूप हालापेष्टा भोगाव्या लागल्या. सर्व ही गरीब लोककलावंत आहे. शासनाने योग्य ती मदत केली पण ती आम्हाला म्हणजे अशी पुरेशी नव्हती आणि हाताला काही काम पण नाही. आणि आमचे सर्व कलाकार फक्त कलाच करू शकतात, ते काय असं बाहेरचं काही काम करू शकत नाही, जड वगैरे उचलू शकत नाही. त्याच्यामुळं आता आमचे कार्यक्रम सुरू झाले, त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गाड्यांचे काम असते, कलाकारांचे काम असते, ते नारायणगाव प्रत्येक ज्याचा तमाशा असेल त्याच्या गावामध्ये जाऊन
एक महिनाभर रेसल करतात. मग रेसलला मॅनेजमेंट करतात. दसऱ्यापासून जे कार्यक्रम निघतात दसरा ते बौद्ध पौर्णिमा जे तिकीट शो असतात त्याचा अगोदर मॅनेजमेंट होतं. समजा गावची मोठी यात्रा असेल त्या गावात जाऊन अगोदर मॅनेजर पाठवणे, त्याचं लायसन काढणे, त्याचं जागा बघणे, NOC ग्रामपंचायती घेणे, मग तो कार्यक्रम तिथं लावणे, पोलीस परवानगी घेणे, असा तो तिकीटाचा कार्यक्रम असतो. आणि ओपन कार्यक्रम जो असतो तो गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत चालतो. त्याची बी तयारी अगोदर आम्ही महिना दीड महिना अगोदर. नारायणगाव ही तमाशा कला पंचायतीच्या आजोबांच्या पासून आज तागायत पांडुरंगमुळे मांजरवाडीकर, विठाबाई भाऊमन नारायणगावकर, तुकाराम खेडकर, दत्तोबा तांबे शिरवणकर, चंद्रकांत रुपरीकर अशी जुने मातंबर माणसांपासून हे नारायणगाव हे तमाशा कला पंढरी पडलेली. तेव्हापासून तर आम्ही आज तागायतपर्यंत येत आहे. आम्हाला गावचे सरपंच बाबू पाटील, नंतर आमदार तालुक्याचे अतुल शेख बेनके यांचे सगळ्यांचे आम्हाला सहकार्य असतं. त्यामुळं आम्ही नारायणगावात राहतो. गेले 50 वर्षाची परंपरा, 50 वर्षापेक्षा जास्त असलेली ही परंपरा या नारायणगावकरांनी जपलेली आहे. आणि याच मातीतला हा तमाशा की ज्या विठाबाईंनी तमाशाचं नाव राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचवलं, त्याचप्रमाणे मंगलाताई बनसोडे असतील असे अनेक दिग्गज कलाकार या मातीतूनच निर्माण झाले. आणि खऱ्या अर्थाने ही लोककला तमाशा या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशात लोकप्रिय ठरलेली आहे. कॅमेरामॅन नितीनसह मी किरण वासगे, आपला आवाज, नारायणगाव तमाशा पंढरी.